Bridge course Standard 8th Subject Science. Here in this video we are going to discuss about activity number 17 to 20. Students, here today we are going to discuss about the activity number 17. First, the reference for this is 7th Standard Science textbook, chapter number 14, Elements, Compounds and Mixtures. Here see what is matter. So the term matter is used as a synonym of the substance. So all objects are made up by the certain substances, and we use this substance as a matter. So in scientific language, single term is used as a single concept. एका टर्मसाठी एक कन्सेप्ट संकल्पना जी आहे तर ती वापरली जाते. सो दॅट विच ऑब्जेक्ट इज मेड अप इज कॉल्ड ॲज अ मॅटर. ऑब्जेक्ट ज्याच्याने तयार झाला असतो त्याला मॅटर असं म्हटलं जातं. नाव हिअर नेक्स्ट सी हिअर मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग्स इन सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट्स. कुठल्याही स्टेटमध्ये काय होतो, मॅटर प्रेझेंट असतो, सॉलिडमध्ये, लिक्विड किंवा गॅसेसमध्ये, आणि तो त्याच्या प्रॉपर्टीजसाठी तो काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे कुठल्या टाईपचा मॅटर प्रेझेंट आहे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये तर त्याच्यावरून काय तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या ठरवल्या जातात. सो इव्हन दो दे आर डिवायडेड इंटू स्मॉल पार्टिकल्स, देअर प्रॉपर्टीज ड्यू टू मॅटर प्रेझेंट इन देम रिमेन्स द सेम. जरी त्याच्यामध्ये जरी ते एकदम लहान लहान अशा पार्टिकलमध्ये जरी डिवाइड झाले तरी त्याच्यामधल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत मॅटरच्या तर त्या आहेत तशाच राहतात. सो एक्झाम्पल इज गिवन हिअर. सी प्रॉपर्टीज सच ॲज द व्हाईट कलर ऑफ द चॉक. त्याच्या चॉकला आपण बारीक लहान एकदम पार्टमध्ये आपण काय केलं, त्याचे पीसेस केले तरी पण त्याचा कलर जो आहे तर तो चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल हे इथं काय केले एक्झाम्पल्स हे दिलेले आहेत. नाव सी हिअर द ऑब्जेक्ट्स हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द डिव्हायसेस लाईक द कॉमन बॅलन्स. प्रत्येक ऑब्जेक्टला मास असतो आणि तो आपल्या नेहमीच्या कॉमन बॅलन्सनी मेजर केला जातो. आणि ऑब्जेक्ट ऑक्युपाय स्पेस. दीज प्रॉपर्टीज फ्रॉम द मॅटर दॅट दे आर मेड अप ऑफ. आता हे ज्या मॅटरपासून ते बनलेले असतात तर त्याच्यानुसार त्याच्या प्रॉपर्टी ठरवल्या जातात. मेनी काइंड्स ऑफ द मॅटर फाउंड इन द नेचर आर द प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन्स ओनली वन कॉन्स्टंट. बरेचसे काही वेगळ्या प्रकारचे मॅटर जे आहेत तर ते प्युअर फॉर्ममध्ये मिळतात ज्याच्यामध्ये फक्त तो एकच काय असतो, कॉन्स्टंट म्हणजे घटक असतो. तर हेच आपल्याला जर शास्त्रीय भाषेत सांगायचं असेल तर मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज अ सबस्टन्स. एखादा मॅटर जो आहे तर तो एकाच कॉन्स्टंटनी जर बनला असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सबस्टन्स म्हटलं जातं. सो धिस इज द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ द सबस्टन्स. एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. गोल्ड, डायमंड. हिअर इन द गोल्ड ओनली गोल्ड इज प्रेझेंट. ओके. नाउ सी हिअर अदर काइंड्स ऑफ द मॅटर दॅट आर मेड अप ऑफ 2 or more सबस्टन्सेस. काही वेगळ्या प्रकारचे मॅटर पण असे असतात जे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्स तयार झाले असतात. दे आर कॉल्ड ॲज अ मिक्सचर्स. त्यांना मिक्सचर असं म्हटलं जातं. नाव हिअर सी द एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट्स ऑन द इनसाइड lid of the teapot that is formed by the condensation of the vapor from the boiling water. Water in the form of vapor is composed of extremely tiny particles and therefore we cannot even see them. वॉटर जे आहेत तर ते एकदम लहान अशा पार्टिकल्सनी बनलेले असतात जे आपण बघू शकत नाही. बट दे आर स्प्रेड इज ऑल्सो कंपोज ऑफ द स्मॉल पार्टिकल्स ऑफ द वॉटर. जरी त्यांचा स्प्रे आपण केला तरी पण त्याच्यामध्ये काय होतं, आता त्याच्या लहान लहान कणांनीच ते तयार झालेले असतात. सो सिमिलरली त्याचप्रमाणे ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. प्रत्येक सबस्टन्स हा त्याच्या खूपच लहानात लहान अशा पार्टिकल्सनी बनलेला असतो. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स दॅट आर कॉल्ड ॲज अ मॉलिक्युल्स. सगळ्यात लहान जे सबस्टन्सचे पार्ट आहेत
तर त्यांना मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. सबस्टन्सेस हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक, दॅट इज कॉल्ड ॲज अन इलेमेंट. सबस्टन्स जो त्याच्या मॉलिक्युल्सनी बनलेला असतो, ज्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय असतात, ॲटम्स असतात त्या मॉलिक्युलचे, तर ते काय असतात, एकसारखेच असतात. दे आर एक्झॅक्टली अलाइक, दॅट आर कॉल्ड ॲज अ इलेमेंट. त्यांना इलेमेंट असं म्हटलं जातं. सी हिअर ऑक्सिजन ऑकर्स इन द नेचर इन गॅसियस स्टेट. 2 atoms of the oxygen that are joined to form the molecules of the oxygen. Here example of the element is given. जो ऑक्सिजनचा एलिमेंट आहे तर तो एअरमध्ये फ्री स्टेटमध्ये आपल्याला मिळत नाही, तर त्याच्यामध्ये जो मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये असतो याच्यामध्ये 2 काय आहेत ॲटम्स जॉईन झालेले असतात. तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन इज इन एअर ऑलवेज इन द मॉलिक्युलर स्टेट. तो नेहमी कुठल्या स्टेटमध्ये असतो, मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो. आता इथं एक काय केलं बघा, चार्ट दिलेला आहे. इलेमेंट्सचे सिम्बॉल आपण काय करू शकतो, इथं वापरू शकतो. सिम्बॉल जे आहेत, फर्स्ट सायंटिस्ट बर्झेलियस, दॅट वॉज द फर्स्ट विच यूज द present method of the using symbols in the element. Symbol of an element is written in the English script and it is short form of the name. तर प्रत्येक हे जे एलिमेंट्स आहेत त्याचे शॉर्ट फॉर्म्स असतात. आता इथं काय होतं बघा, काही इथं काय केले तर लिस्ट आपल्याला दिलेली आहेत. समजा याच्यामध्ये व्हेन द इनिशियल लेटर इन द नेम्स ऑफ द 2 or more elements द सेम. समजा याच्यामध्ये काही सेम जर असतील एलिमेंट, जसं आता इथे काय केलं आहे बघा, कार्बन आणि कॅल्शियम याच्यामध्ये सीनी काय केलं सुरुवात झालेलं आहे. तर तेव्हा काय केलं जातं बघा, द पेअर ऑफ लेटर इज युज्ड टू राईट द सिम्बल. तेव्हा तिथे काय केला जातो, पेअर वापरला जातो. जसं सी फॉर कार्बन आणि Cl फॉर क्लोरीन, म्हणजे कार्बनसाठी सी वापरला आहे, पण क्लोरीन जो आहे तर त्याच्यासाठी Cl. अशा पेअर ऑफ काय केलं इथं जे लेटर्स आहेत तर ते वापरले आहेत. तर याच्यामध्ये काही सिम्बल्स इथं दिलेले आहेत. हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li, बेरिलियम B, बोरॉन B, कार्बन C वगैरे असे काही एलिमेंट्सचे सिम्बॉल्स इथं दिलेले आहेत. नाव सी एलिमेंट्स, दीज आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या आपण याच्यामध्ये 6वीत काय केलं शिकलेला आहातच तुम्ही. मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, हीट, इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, लस्टर, सेनॉरिटी वगैरे या प्रॉपर्टीज आहेत त्या शिकलाय तुम्ही. तर याच्यामध्ये एलिमेंट्स दॅट डू नॉट शो दीज प्रॉपर्टीज दॅट आर कॉल्ड ॲज अ नॉन मेटल्स. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे काय आहेत नॉन मेटल्स आहेत. आता काही एलिमेंट्स असे असतात बघा, which shows some properties of the metals and some properties of the non-metals. That elements are called as the metalloids. अशा एलिमेंट्सना मेटलॉइड असं म्हटलं तर जे मेटलच्या पण आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवत असतात. तर इथे एक्झाम्पल दिलेत, आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम हे काय आहेत मेटलॉइड्स आहेत. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 17. Now here we are going to discuss about the activity number 18. The same chapter reference is the same chapter. Now see the compounds. What are the compounds? The substances formed by the chemical combination of 2 or more elements, that is called as a compound. Here when the elements water, carbon dioxide, these are the carbon dioxide that consists of carbon and oxygen. When there are 2 or more elements are present, that forms a compound. जसं वॉटरमध्ये H2O आहे, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 काय आहेत एलिमेंट्स आहेत. आता जसं आपण एलिमेंट्स काय करतो सिम्बॉल्स लिहितो, तसे कंपाऊंड्स दॅट आर ऑल्सो रिटन इन द ऑब्जेक्ट फॉर्म. तर इथं मॉलिक्युलर कंपाऊंड जे आहेत, मॉलिक्युल्स ऑफ द कंपाऊंड दॅट इज फॉर्म्ड बाय द chemical combination of the atoms of 2 or more elements. Therefore molecular formula is used to represent the compound. तर कंपाऊंड जे आहे ते कसे तयार झालेले असतात, तर इथं केमिकल कॉम्बिनेशन होतं दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्समध्ये. तर याच्यामध्ये म्हणून जे कंपाऊंड्स आहेत तर त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो वापरला जातो.
and it is a short form of its name written with the help of the symbols of the constituent elements. आणि हे कसे लिहिले जातात तर हा शॉर्ट फॉर्म लिहिला जातो. तर त्याच्यामध्ये कुठले कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यानुसार काय केलं तर हे मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो लिहिला जातो. Now see here mixture. It is formed by the mixing different elements or compounds. वेगळे एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स एकत्र येऊन काय होतात मिक्सचर तयार होतात. The proportion of the various components in a mixture is not fixed. तर इथं मिक्सचरमध्ये जे कंपोनंट आहेत तर ते फिक्स्ड नसतात आणि केमिकल चेंज आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं होत नाही. जे मिक्सचर्स असतात तर त्याच्यामध्ये असणारे अनवॉन्टेड किंवा हार्मफुल सबस्टन्स आहेत तर ते सेपरेट करण्याची काय असते गरज असते. सो वी सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द मिक्सचर. आणि याच्यासाठी सिंपल किंवा इझी मेथड ज्या आहेत फॉर एक्झाम्पल स्ट्रेनिंग, फिल्टरिंग, शिफ्टिंग, पिकिंग, सॉर्टिंग, विनोइंग, कंबाइनिंग विथ द मॅग्नेट, sublimation, all these methods are used for this purpose. तर याच्यामध्ये काही ज्या सेपरेट करण्याच्या काही मेथड्स आहेत तर ते आपल्याला बघायच्या आहेत. तर ही जी मेथड आहे तर ती डिस्टिलेशनची मेथड आहे. याच्यामध्ये सॉल्ट वॉटर जे आहे तर ते सॉल्ट आणि वॉटर आपण सेपरेट करू शकतो. इथं काय आहे हा राऊंड बॉटम फ्लास्क. In that salt water is kept. Here we heat this when there is a 100 degrees Celsius temperature occurs. The boiling of water takes place and the water vapor that goes through this condenser. Here condenser is fixed. In that condensation of that water vapor takes place and then water vapor converted into water and that is collected in this flask and the salt remains in this round bottom flask and thus we separate the salt and water from the salt water. So this is the method of the distillation. तर अशा प्रकारे सेपरेशन मेथड पण जी आहे तर ती यूज करू शकतो आपण. याच्यामध्ये ज्याची डेन्सिटी काय आहे लोअर आहे अशामध्ये वेगळ्या प्रकाराने काय होतं दोन सेपरेट लेयर्स तयार होतात आणि वी कॅन सेपरेट धिस विथ धिस सेपरेशन मेथड. देन सी नेक्स्ट वन इज द मेथड ऑफ द कॉन्फिगरेशन. तर याच्यामध्ये टर्बिड वॉटर, इंक, मिल्क, बटर मिल्क याच्यामध्ये लिक्विड्स जे आहेत तर ते इनसोल्युबल असतात. तर अशा वेळेस काय केलं तर हे जे सेंट्रिफ्युगेशन जे आहे मेथड ती वापरलं ते ब्लड जे आहे तर त्या ब्लडमधले जे काही डिफरंट कन्स्टंट आहेत तर ते सेपरेट करण्यासाठी सुद्धा ही जी मेथड आहे सेंट्रिफ्युगेशनची तर ती वापरली जाते. त्याच्यानंतर क्रोमॅटोग्राफी आहे. याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सेस जर काय होतं स्मॉल प्रपोर्शनमध्ये समजा जर एका सेम सोल्युशनमध्ये जर मिक्स झाले असेल तर काय केलं तर याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफी ही मेथड जी आहे तर ती वापरली जाते. तर ही मेथड जी आहे तर ती फार्मास्युटिकल सायन्स फॅक्टरीज किंवा सायंटिफिक लॅबोरेटरी जी आहेत तर इथे काय केलं तर ही मेथड जी आहे तर ती युजफुल ठरते. सी हिअर दिस इज द क्रोमॅटोग्राफी मेथड फॉर द सेपरेशन ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिक्सचर. So this is about the activity number 18. Now here one is the activity number 19. For that chapter number 15 material we use. So we use many materials in our daily life. So we discuss about this one by one. First one, see, toothpaste. So principal ingredients of this is the calcium carbonate and the calcium hydrogen phosphate. हे काय त्याच्यामधले मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. तर हे कशासाठी वापरलं तर टू रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ. त्याच्यानंतर तर याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत सो दे ऑल्सो पॉलिश द टीथ. आपल्या टीथना पॉलिश करण्याचं काम करतात. याच्यामध्ये सर्टन प्रॉपोर्शन ऑफ द फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स प्रिव्हेंट द टूथ डिके. याच्यामधले काही इन्ग्रेडियंट्स आहेत फ्लोराईड जे आहेत तर ते काय करतात आपल्या दातांना किडण्यापासून काय करतात प्रिव्हेंट करतात.
and it is also essential for the strengthening of the bones and the element covering the teeth. आणि शिवाय बोन्सना म्हणजे आपल्या जे टीथचे बोन्स आहेत त्याच्यानंतर इनॅमल जे आहे व्हाईट कलरचं कवरिंग तर त्याला स्ट्रेंथनिंग देण्याचं पण म्हणजे मजबूत करण्याचं पण काम जे आहे तर ते फ्लोराईड करत असतं. याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये डिटर्जंट आहे बघा. हा मटेरियल आहे जो आपण डेली यूजमध्ये त्याचा यूज करतो. तर हा डिटर्जियरपासून काय केलं डिराईव्ह झालेला हा असा वर्ड आहे. याच्यामध्ये डिटर्जंट इज द सबस्टन्स दॅट क्लीन्स अँड ऑर द वाईप्स अवे डर्ट वाईप आउट करण्यासाठी याचा यूज केला जातो. याच्यामध्ये काही नॅचरल पण काही डिटर्जंट आहेत जसं रिठा शिककाई हे काय आहेत नॅचरल काही डिटर्जंट आहेत. त्याच्यानंतर सोप वॉशिंग सोडा वॉशिंग पावडर लिक्विड सोप शॅम्पू हे सगळे काय आहेत डिटर्जंटच आहेत. मॅनमेड डिटर्जंट तर नॅचरल डिटर्जंट बघितले आपण सोप नट सोप पॉड हे काय आहेत नॅचरल डिटर्जंट आहेत जे आपण कॉमन यूजमध्ये करतो. मॅनमेड डिटर्जंट आहे तर त्याच्यापैकी फर्स्ट आहे सोप. तर हे काय केलं आहे बघा जवळजवळ 2000 वर्षांपूर्वीपासून काय केलं याचा यूज हे म्हणजे इन्व्हेंटेड झालेला आहे शोध लागलेला आहे ह्याचा. तर याच्यामध्ये ते soap was prepared using the animal fat and wood ash and today we come across the varieties of the soaps. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सोप्स आहेत. हार्ड सोप तर हे क्लॉथ वॉशिंग करण्यासाठी यूज केलं जातं. याच्यामध्ये सोडियम सॉल्ट ऑफ द फॅटी ॲसिड जे आहे फॅटी ॲसिडमध्ये वापरण्यात येणारं सोडियम जे सॉल्ट आहे तर त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. आणि सॉफ्ट सोप जे आहे तर ते बाथिंग जे आहे तर त्याच्यासाठी वापरलं जातं. पोटॅशियम साल्ट जे आहेत फॅटी ॲसिडचे त्याच्यामध्ये वापर केला जातो. सिंथेटिक डिटर्जंट पण आहेत तर सोपच्या ठिकाणी हे सिंथेटिक डिटर्जंट जे आहे तर ते वापरले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट सिमेंट आहे. तर पोर्टलँड सिमेंट आहे हे कॉमनली यूज होणारं सिमेंट आहे. ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल जे आहे तर ते काय असतं बघा 60% लाईम असतं दॅट इज द कॅल्शियम ऑक्साईड 25% सिलिका आहे आणि 5% एवढा ॲल्युमिना असतो आणि रेस्ट इज द आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम ऑल्सो यूज्ड इन धिस पोर्टलँड सिमेंट. तर इथे सिमेंटमध्ये हे काय आहे सिमेंट काय आहे ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर असते विथ फाईन पार्टिकल्स आणि मेनली हे सिलिका म्हणजे सँड ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड लाईम आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडपासून हे सिमेंट तयार झालेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते कॉन्क्रीट आहे बघा. कॉन्क्रीट दॅट इज प्रिपेअर्ड बाय द मिक्सिंग सिमेंट वॉटर सँड अँड ग्रॅव्हल खडी जी आहे तर ती त्याच्यापासून काय केलं असतं याचं कॉन्क्रीट जे आहे तर ते बनलेलं आहे. तर फॉर मेकिंग स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब म्हणजे एकदम मजबूत आणि कुठल्याही प्रकारचं लीकिंग जे आहे गळती नसणारं असं स्लॅब जे आहे तर ते बनवण्यासाठी कॉन्क्रीटचा यूज केला जातो. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 19. नाव अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 20 चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्सेस. Natural resources that are present in the earth's crust there are different resources are there that includes the minerals ores mineral oil and other fuel rocks water elements etc. So here mineral and ores these are the wealth as important place among the natural resource minerals are and these are formed by the various processes taking place in the environment. तर याच्यामध्ये majority of the metals are occurs in the form of the compounds and these metals are gold silver copper platinum bismuth etc. So minerals that contain the high proportion of the metal that is called as ores and it is economical to obtain the metals from the
ores, properties of the mineral become clear from their characteristic color, luster, hardness, shape, length, cleavage or fracture and streaks, etc. See here, chart is given how our minerals are formed. How minerals are formed here: magnetite, mica, halite, gypsum, diamond, graphite, shale. All these are the different types of minerals. Then here these are the non-metal minerals, these are the metal minerals, and these are the energy minerals. So this is about the gems and gem-like minerals. रत्न आणि रत्नांसारखे दिसणारे मिनरल्स जे आहेत तर ते. See here some important minerals and ores are given here: iron ore, then manganese, bauxite, then copper, mica, etc. तर याच्यामध्ये आयर्न ओर जे आहे तर ते that is used for the making various articles from the pins to the heavy machinery. Manganese that occurs from the carbonate, silicate and oxide. It is used in electrical appliances. Bauxite, it is the important ore of the aluminium. It contains 55% of the aluminium, and that is consists only mainly aluminium oxide. तर हे काय ॲल्युमिनियम काय आहे? दॅट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द हीट. It is used mainly in the aeroplanes, transport vehicles and to making electrical wires. Copper, that is formed in the impure form, and copper is very good conductor of the electricity, and therefore it is used for making electrical wires as well as radio, telephones, vehicles, for making kitchen utensils and statues, etc. Mica is a bad conductor of electricity, and it is mainly uses as a Ayurvedic medicines, dyes, electrical machines, equipments, wireless communication equipments, etc. Now see fuels, the substance for the generating energy that are called as the fuels, and that are found in the solid, liquid and gaseous states. Coals, here coals are formed in the earth's interior. See here mineral oil and natural gas is given here. Main components of the natural gas are the CH4, C2H6 that is the ethane, C3H8 that is the propane, and butane that is the C4H10 that are present in the small proportion. It is remains of the organism buried deep in underground and subjected to the high pressure, and thus that natural gas is formed. Here compressed natural gas that is the CNG and liquefied natural gas that is the LNG, that is that makes it possible to transport the gas here. Now about the forest resources. Forest, that is a natural habitat of the plants, animals, microbes, etc. and 30% of the total land of the world is covered by forest. These are some protective functions of the forest that is given here. See here medicinal plants, all different medicinal plants are given. Adulsa, that is used for the treatment of the cough and cold. Bale is on the diarrhea. Neem, that is used for fever, cold. Periwinkle, that is on the cancer. Then cinnamon, that is used for the diarrhea, nausea, etc. and cinchona, that is on the malaria. Then wood, that is also used for the fire as a fuel, etc.
Then here ocean resources. Oceans occupy the greater part of the earth's surface than the land. Energy obtained on the large scale from the oceans. Here see, these reserves of the varieties of natural resources in the seawater, at the bottom of the sea, beneath the sea bed, etc. So these are available from the seas, oceans, that is called as the marine resources. Now minerals and the bioresources from the oceans. See here, chromium, phosphates, copper, zinc, iron, lead, manganese, sulfur, uranium. So in the oceans and seabeds. So these are the reserves found in the oceans and seabeds. So we get many types of the gems, conches, shells, pearls from the sea. And real pearls even costlier than the gold. See here. Now here mineral resources from the oceans: thorium, magnesium, potassium, sodium sulfate. These are different resources found in the oceans, and that has a different uses. ॲटॉमिक एनर्जी थोरियम वापरला जातो. तर याच्यामध्ये फ्लॅश जे बल्ब्स आहेत कॅमेरा, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम जे आहे तर ते दॅट इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द सोप, ग्लास, एक्सेट्रा. ओके, सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 20. Now here the questions from the activity number 17. Question first, answer the following questions. First question is a find one out. कार्बन, सल्फर, सिलिकॉन, क्लोरीन याच्यामधला ऑड जो आहे तर तो काय करायचा आहे, लिहायचा आहे. क्वेश्चन सेकंड, फाइंड आउट मिक्सचर फ्रॉम द गिवन सबस्टन्स. हे जे सबस्टन्स दिलेले आहे त्याच्यामधलं मिक्सचर कोणतं आहे तर ते काय करायचं, त्याचा आन्सर लिहायचा आहे. वॉटर, लेमन ज्यूस, आयर्न, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, ब्रॉन्झ आणि कॉपर याच्यामधलं. क्वेश्चन 2, राईट डाऊन द नेम ऑफ द इलेमेंट्स स्टार्टिंग विथ द लेटर सी. सी पासून स्टार्ट होणारे इलेमेंट्सचे नावं लिहायचे आहेत. क्वेश्चन 3, विच इलेमेंट्स आर प्रेझेंट इन द एअर, राईट देअर सिम्बॉल्स. एअरमध्ये असणारे इलेमेंट्सचे सिम्बॉल्स लिहायचे आहेत. क्वेश्चन 4, लीड अँड टीन इलेमेंट्स हॅव देअर सिम्बॉल्स टेकन फ्रॉम लॅटिन वर्ड्स, राईट देअर सिम्बॉल्स. लीड आणि टीनचं काय करायचं आहे, सिम्बॉल्स लिहायचे आहेत. नाव क्वेश्चन 5, कंप्लीट द टेबल. अलॉयज आर गिवन. इथं अलॉयज दिलेले आहेत आणि त्याचे कॉन्स्टंट इलेमेंट्सची नावं काय करायची आहेत, या कॉलममध्ये लिहायचे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट दिलेलंच आहे स्टेनलेस स्टील. याच्यामध्ये आयर्न, कार्बन, क्रोमियम आणि निकेल याच्यापासून हे स्टेनलेस स्टील तयार झालेलं आहे. तसं ब्रास आणि ब्रॉन्झ जे आहेत तर त्याचे काय करायचे, लिहायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 18. क्वेश्चन फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, कंप्लीट कोरिलेशन. वॉशिंग सोडा Na2CO3 याचं काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तसं मिथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं लिहायचं आहे. फाइंड द ऑड वन आउट. याच्यामधला ऑड वन काय करायचं, लिहायचं आहे. चॉक, वूड, मिल्क आणि भेल. क्वेश्चन 2, एक्सप्लेन द स्टेटमेंट. एअर इज अ मिक्सचर. याचं काय करायचं, रिझन किंवा एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. क्वेश्चन 3, डिस्टिंग्विश बिटवीन कंपाऊंड अँड मिक्सचर. कंपाऊंड आणि मिक्सचर याच्यामधलं काय करायचं आहे, हा डिफरन्स लिहायचा आहे. याच्यामध्ये काही इथं पॉईंट्स दिलेले आहेत कंपाऊंडमधले, काही मिक्सचरमधले दिलेले आहेत. तसं फर्स्ट बघा, प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टंट इलेमेंट्स आर फिक्स्ड. त्याचा डिफरन्स इथं मिक्सचरचा लिहायचा आहे. प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम देअर कॉन्स्टंट इलेमेंट्स. तर याच्यामध्ये याचा डिफरन्स लिहायचा आहे. आता मिक्सचरमध्ये बघा, नो केमिकल चेंज टेक्स प्लेस. त्याचा डिफरन्स इथं कंपाऊंडमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट काय, फिजिकल मेथड इज यूज्ड टू सेपरेट कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. त्याचा डिफरन्स इथं लिहायचा आहे. आता क्वेश्चन 4 बघा काय आहे. इन काऊ मिल्क प्रपोर्शन ऑफ द फॅट इज 3 to 5%. इन बफेलोज मिल्क प्रपोर्शन ऑफ द फॅट इज 6 to 9%. Naturally, milk contains water in a large proportions, so milk is found in liquid state. Due to lactose sugar present in the milk is sweet in taste. From this information,
या इन्फॉर्मेशनवरून राईट टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मिक्सचरचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 काय बघा, कंप्लीट द टेबल. हा जो टेबल आहे तर तो कंप्लीट करायचा आहे. इथं कंपाऊंड दिलेत पहिला कॉलममध्ये, कॉन्स्टंट इलेमेंट त्या कंपाऊंडचे, त्याच्यानंतर इलेमेंट सिम्बॉल नंबर ऑफ द ॲटम्स इथं दिलेत 3rd कॉलममध्ये, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला 4th कॉलममध्ये दिलेला आहे. याच्यातला फर्स्ट कंपाऊंड आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये कन्स्टंट कोण आहेत तर पोटॅशियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, आणि याच्यामध्ये के एकच ॲटम आहे, ओचा एकच ॲटम आहे, आणि एचचा काय आहे 1 ॲटम, आणि त्याच्यापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झालेला आहे KOH. तसं ग्लुकोजचं काय करायचं इथे लिहायचं आहे, आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे C6H12O6. सल्फ्युरिक ॲसिड जे आहे तर त्याचं कॉन्स्टंट इलेमेंट लिहायचं आहे. इथे इलेमेंटचे सिम्बॉल आणि ॲटमचा नंबर दिला आहे, H2 आहे, S1 आणि O4. याच्यावर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा. बेकिंग सोडाचे कॉन्स्टंट इलेमेंट लिहायचे आहेत. याच्यामध्ये Na म्हणजे सोडियम, हायड्रोजन 1 आहे, सोडियम 1 आहे, कार्बन 1 आहे, आणि ऑक्सिजन 3 आहेत. याच्यावरनं हाफ मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे. याच्यामध्ये कुठला आणखीन इथं इलेमेंट असणार आहे ते लिहायचं. HCO3 दिला आहे, याच्या आधी Na येणार, NaHCO3. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, नेम द कंपाऊंड यूज्ड इन युअर हाऊस अँड राईट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुमच्या घरी कुठले कुठले कंपाऊंड वापरले तर त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे आहेत. आता ॲक्टिव्हिटी नंबर 19, क्वेश्चन फर्स्ट, मेक द लिस्ट ऑफ द डिटर्जंट यू यूज. क्वेश्चन 2, मेक द इन्फॉर्मेशन ऑन द टूथपेस्ट रॅपर्स यू यूज ॲट होम अँड फाइंड आउट देअर इम्पॉर्टन्स. आपल्या घरी तुम्ही कुठल्या टूथपेस्ट वापरतात तर त्याच्यावर त्या बॉक्सवर जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती लिहायची आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे. क्वेश्चन 3, एक्सप्लेन द डिफरन्स बाथ सोप अँड क्लॉथ वॉशिंग सोप. याच्यामधला डिफरन्स लिहायचा आहे, फरक. क्वेश्चन 4, व्हाय इज सोप नॉट यूज इन हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये सोप का वापरत नाही ते लिहायचं आहे. क्वेश्चन 5, हाऊ डर्टी क्लॉथ्स आर क्लीन्ड बाय यूजिंग डिटर्जंट. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 20, हू एम आय, कोण, मी कोण ते सांगायचं आहे. आय एम मेन कंपोनंट ऑफ द नॅचरल गॅस, तर त्याचं कोण आहे मी हे लिहायचं आहे. आय एम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम, त्याचं आन्सर लिहायचं आहे. वी आर मिनरल्स यूज ॲज अ जेम्स, तर असे 2-3 मिनरल्सची नावं लिहायची आहेत. आय एम कॉल्ड लिक्विड गोल्ड, कोण ते लिहायचं आहे. क्वेश्चन 2, सजेस्ट अल्टरनेटिव्ह फ्युएल्स फॉर फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएलसाठी कुठले अल्टरनेटिव्ह फ्युएल्स वापरले जातील तर त्याचं सजेशन लिहायचं आहे. क्वेश्चन 3, हाऊ टू डू फॉरेस्ट कन्झर्वेशन, राईट डाऊन युअर रोल इन धिस. क्वेश्चन 4, फाइंड आउट अँड राईट डाऊन द युजेस ऑफ द मेडिसिनल प्लांट्स. याचे मेडिसिनल प्लांट्सचे युजेस लिहायचे आहेत. अश्वगंधा, आमला, हिरडा, बेहडा, ॲस्पॅरागस आणि बॅसिलचे. क्वेश्चन 5, एक्सप्लेन that mineral oil and natural gas are produced with the help of following picture. इथं पिक्चर जे दिलेलं आहे तर त्याच्यानुसार काय करायचं आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 बघा, राईट द नेम्स ऑफ हाय क्वालिटी कोल, एनर्जी मिनरल्स, मिनरल मराईन मिनरल वेल्थ, आणि इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द पेट्रोलियम, त्याचे नेम्स लिहायचे आहेत. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 20. Write the answers in your notebook.